नमस्कार मित्रांनो, आज पाऊस पाणी भरपूर पडला आहे आणि आज मी मस्त आलोय डोंगराला आणि मस्तपैकी तुम्हाला एक मी इथं गोष्ट सांगतो। तर मित्रांनो, आजची गोष्ट आहे, दोन पती पत्नी होते आणि एक मुलगा आणि ते बाहेरगावी चालले होते आणि जाता जाता वाटेत एक मुलगी टरबूज विकत होती। मुलांना हट्ट केला, मला पण टरबूज खायला पाहिजे। मग बापाने गाडी उभी केली। मग मुलाच्या आईनं विचारलं, टरबूज कितीला आहे? तर मुलगी म्हणली 50 रुपयाला। मुलाची आई म्हणली 50 रुपयाला टरबूज असतं का? 30 रुपयाला दे। मुलगी म्हणली नाही, परवडत नाही। अगं, हा मुलगा तुझ्या भावासारखा आहे, त्याच्यासाठी तरी दे 30 रुपयाला। मुलीला वाटलं मला तर भाऊ नाही, देते म्हणली मी 30 रुपयाला, पण मी त्याच्या हातात देणार, कारण तुम्ही मला त्याचा भाऊ म्हणलात ना, आणि मी त्याची बहीण झाले, माझ्या हाताने मी टरबूज त्याला देणार। मग मुलीने टरबूज घेतलं, मुलाच्या हातात दिलं। टरबूज मोठा असल्यामुळं सडकावर अजून पडलं खाली आणि फुटलं। तर मुलगी गेली, आणखी दुसरं टरबूज आणलं, मुलाच्या हातात दिलं आणि पक्क धर म्हणली आणि गाडीत ठेव। पण मुलाची आई म्हणाली, तू एक टरबूज फुटलंय ते तुझ्याकडूनच फुटलंय, तुला माझ्या हातात द्यायला काय झालं होतं? ती मुलगी म्हणाली, मी तर त्याला भाऊ समजलंय आणि नात्यात नुकसानीचा, नफ्याचा आणि तोट्याचा काही विचार नसतो। माझ्या भावाला देताना फुटलंय, मी फुटलेले तर टरबुजाचे नाहीच, पण चांगल्या टरबुजाचे सुद्धा पैसे नाही घेणार, कारण मी त्याला भाऊ मानलंय आणि नात्यामध्ये नफ्या तोट्याचा काही विचार नसतो। मग त्या मुलाच्या बापाचं आणि त्याच्या भावाचं खूप इस्टेटीसाठी भांडण चालू होतं। दोघं एकमेकाची तोंड पण पाहत नव्हते। का तर एका भावाला जमीन जास्त चालली होती आणि दुसऱ्याला कमी यायली होती। याच्यामुळं दोघांची भांडणं खूप चालू होते। पण त्याला वाटलं की हे तात्पुरतं या मुलीनं नातं जोडलंय, तर या मुलीने 2 टरबूज फ्री दिलेत आणि आम्ही तर सख्खे भाऊ आहोत। थोड्या जमिनीसाठी आमच्यात किती दुरावा चाललाय। म्हणून त्यानं लगेच तिथूनच भावाला फोन केला आणि म्हणाला, दादा, तू म्हणशील तसंच वाटणी होईल, आपल्या दोघात दुरावा नको। त्या मुलीचं प्रेम पाहून त्या मुलाच्या बापानं आपल्या भावाला फोन करून तसं सांगितलं। आणि मग मुलाची ती आई, जी 30 रुपयाला टरबूज मागत होती, 50 वाला टरबूज 30ला मागत होती, तिने मात्र एक सोन्याची हातातली अंगठी काढली आणि म्हणाली, तू माझ्या मुलाला भाऊ मानलंस तर तू पण माझी मुलगीच झालीस ना, मग ही सोन्याची अंगठी ही तुला धर। ती म्हणली, नको नको, काय करायचंय, मी त्याला भाऊ मानलंय, मी काय देण्या घेण्यासाठी मानलं नाही। ती म्हणली, पण मी तुला मुलगी मानलंय, हे तुला एक अंगठी धर। त्या मुलीचं एकीचं प्रेम पाहून या दोघा भावाचे सुद्धा भांडणं मिटले आणि जी महिला 50 वाला टरबूज 30ला मागून परेशान करत होती, तिने सोन्याची अंगठी दिली। तर नातं जर जोडलं तर त्यात नफा तोटा कधीच धरायचा नसतो, तरच ते नातं टिकतं। तर मित्रांनो, आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा। भेटू उद्याच्याला, तोपर्यंत नमस्कार।